कसं आम्ही आमचं कुटुंब अगदी बऱ्याच वर्षापासून आमच्या आजोबांनी पूर्वी शाळा सुरू केल्या लोकांसाठी केल्या. आमचे आई वडीलसुद्धा गावात काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये जोडलेले होते. आणि त्यानंतर आम्ही मुलं ज्यावेळी मोठी झालो तर हे सगळं कार्य बघत बघत मोठे झालेलो होतो. त्यामुळे आम्ही समाज क्षेत्रात इतर संस्थांशी जोडले गेलो. पण आम्ही बरेच जण काय आले, इंटरनॅशनल संस्था होत्या, त्यांचे कॅम्प्स होते, सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल संस्था होती, त्यांचे आम्ही सगळेच आजीव सभासद आहोत. आणि ते काम करत असताना आम्हाला वाटलं आम्ही आपण वेगवेगळ्या संस्थांबरोबर जोडल्यात, मग आपली का संस्था असू नये म्हणून सावंत फाउंडेशनची स्थापना 2002मध्ये झाली. आणि त्यानंतर आम्ही शाळा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप किंवा विविध प्रोग्राम करायला सुरुवात केलो. टीचरसाठी प्रोग्राम सुरू केले. नंतर मुलांना पुस्तकं, काही मुलांचं अर्धवट राहिलेलं शिक्षण, मग ते गावापुरतं मर्यादित राहायला लागलं. मग आम्हाला असं वाटायला लागलं की काहीतरी आपण मोठ्या प्रमाणावर कारकीर्द केलं पाहिजे, जिल्ह्यात आपल्याला काहीतरी काम केलं पाहिजे. आणि ज्यांची डॉक्टर रमेश सावंत ज्यांची जी इच्छा होती की आपल्या गावात टॅलेंट्स भरपूर आहेत जिल्ह्यामध्ये, तर त्यांना काहीतरी आपण एक प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी आम्ही मग जिल्ह्यामध्ये वेगवेगळे हे करायला लागलो. पहिला प्रोग्राम केला आम्ही आकाश दर्शन शिवडावला. त्यानंतर सावंत फाउंडेशनच्या मार्फत डॉक्टर रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र चालू केलं. आणि त्या विज्ञान केंद्राचा पहिला उद्घाटनाचा कार्यक्रम होता तो इथे झाला. आणि त्यावेळी होमी बाबा रिसर्च सेंटरचे काही शिक्षक, TIFRचे शिक्षक आले होते. त्यांनी मार्गदर्शन केलं. प्रयोगातून विज्ञान हा प्रयोग त्यावेळी सुरू केला. त्यानंतर असे विज्ञान विषयावर किंवा शैक्षणिक उपक्रम बरेच 2002पासून आम्ही चालू केले. आणि 2018पासून त्या विज्ञान केंद्रामार्फत जवळजवळ 8 आकाश दर्शन कार्यक्रम केले. गेल्या वर्षी 20 कार्यक्रम केले 20 शाळांमध्ये आकाश दर्शनाचे. त्यानंतर विज्ञान सहल म्हणून कार्यक्रम केला. त्या विज्ञान सहलाचं सुद्धा 15 शाळांना आम्ही हे केलं. तिथे जाऊन 3 दिवस थांबून 1-2 दिवस थांबून त्यांना प्रात्यक्षिक करायला कसं असतात ते दाखवलं. प्रत्येक प्रयोग मुलं 10 मुलांना समजावून सांगितलं आणि ते 10 मुलांनी बाकीच्या सगळ्या मुलांना समजावून सांगितलं. अशा प्रकारे टोटल म्हणजे आतमध्ये 10 प्रयोग होते आणि बाहेर 10 प्रयोग होते. टोटल 20 प्रयोग होते. असे 20 प्रयोग मुलांना प्रात्यक्षिक बघायला मिळाल्यानंतर मुलं खुश होती. आणि तीच त्याला आम्हाला नेहरू सायन्स सेंटरने त्यांची बस दिलेली होती. आणि त्या बसमार्फत आम्ही सगळ्या गावोगावी फिरत होतो. त्याचा इम्पॅक्ट असा झाला की प्रत्येक शाळा आम्हाला सांगायला लागली की आमच्याकडे या. पण आमच्याकडे काय होतं की प्रत्येक गोष्टी ज्या होत्या त्या मुलांच्या आणि शिक्षकांसाठी अगदी हे असल्यामुळे हिरिरीनं मुलं भाग घेत होती. आणि त्याचा आम्हाला त्यांचं मुलांचा उत्साह बघून मुलांसाठी काहीतरी काम करावं हे आमचं चालू राहिलंच आहे. आणि आज आम्ही मोरे सरांमार्फत दिंडोणे आमची शाळा जी आहे आम्ही त्याच्यात शिकलो आहोत. त्या शाळेत ज्यावेळी मी सहज आम्ही आल्यानंतर व्हिजिट देतो त्यावेळी मोरे सरांची ओळख झाली. सर तर आमच्या गावचेच आहेत, हे मुख्याध्यापक, त्यामुळे ओळखीचे आहेत. आणि ते हे करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की हे आकाश दर्शन कार्यक्रम त्यांनी यापूर्वी केलेले आहेत, त्यामुळे तुमच्याकडे जर कधी, मी म्हटलं माझ्याकडे 2 दुर्बिणी आहेत, तर केव्हा तरी आपल्या शाळेसाठी आपण हा प्रोग्राम करू, मुलांसाठी करू. पण मुलं लहान असल्यामुळे 2 आणि 3 मुलांसाठी म्हटलं शाळेत करता येणार नाही. आणि तेवढ्या 2 मुलांना आणणं तेवढं सोपं नाही. मग म्हटलं आपण असं एक केव्हा तरी प्लॅन करू की मुलं आणि ग्रामस्थ यांच्यासाठी एक प्रोग्राम करू. आणि तो आज योग आलेला आहे आणि आपण सर्व एकत्र इथे आहोत. या प्रोग्रामाची आपण सुरुवात करत आहोत. धन्यवाद. सर झाले.